बघा, सर्वात पहिले आम्ही जे सर्व आंदोलनकारी आहोत, आमचं विकासाला अपोजिशन नाही आहे. आम्ही वी आर नॉट अपोजिंग प्रोग्रेस. पण ते करताना निसर्गाचं पण तारतम्य बॅलन्स झालं पाहिजे. टोटल 96 झाडं आहेत मुजबीपासून ते इथपर्यंत आलेले आहेत. त्याच्यामध्ये बरेचसे झाडं 100-100 वर्ष जुने आहेत. त्याची परवानगी यांनी घेतलेली म्हणून सांगितली कलेक्टर साहेबांच्या तिथे समोर जे ठेकेदार होते ते सांगितली. पण ठेकेदार कोणत्या टर्म्स अँड कंडिशन्सवर घेतले आहेत, ते 2000 झाडं लावणार आहेत, कुठे लावणार आहेत, याचं काही नियोजन न करता एक फक्त असंच हे दिलेलं आहे. तर आमचं कसं म्हणणं पडलं आहे का जेवढे आवश्यक आहे कापा, पण त्याच्यानंतर त्याची परतफेड कुठेतरी झाली पाहिजे. आणि आता कलेक्टर साहेबांनी आम्हाला हे आश्वासन दिलं की ते येऊन मोका तपासणी करणार आहेत आणि पुढची वृक्षतोड थांबवणार आहेत. हे पॉझिटिव्ह बाजू झालं. म्हणजे आम्ही डॅमेज कंट्रोल काहीतरी करू शकलो. जे काही 15-20% झाडं वाचले त्याचं गावाच्या आतमध्ये, ते आम्ही आता थांबवणार आहोत त्याचं. आणि पुढचं जे काही झाडाचं ज्यांनी कॉम्पेन्सेशन ठेकेदारांनी म्हटलं आहे ते कुठे कुठे करणार आहे त्याच्यावरती आम्ही पुढची नजर ठेवणार आहोत. त्यांनी सांगितलं की मी पुढचं हे यांनी स्थगिती आदेश दिला, थांबवायचा आदेश दिलाय. जे अत्यावश्यक जर रस्त्याच्या आड येतात त्यांनाच कापणार आहेत, बाकीचं ते पुढच्या झाडं कापण्याला त्यांनी मनाई हुकूम दिला आहे. त्यांनी सध्या तोडणी मनाई हुकूम दिलेला आहे. आता तो लेखी मनाई हुकूम कधी देतात आम्ही बघू.